जालना शहरात दिनांक 25 एप्रिल रोजी पुन्हा एकदा भरदिवसा मारहाणीची घटना घडली आहे. ज्यामध्ये एक तरुण आपल्या भाचीला शाळेतून चक्कीवरून घरी घेऊन जात असतानाच रस्त्यामध्ये अडवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीपी दूध डेअरीजवळ सकाळी 11 ते 12च्या दरम्यान घडली असून यामध्ये या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. त्या तरुणाचे नाव सुनील आकाश साळवे असून तो आदर्शनगर देवगाव रोड जालना येथील रहिवासी असल्याचे समजते. थोडक्यात माहिती अशी की सुनील साळवे हा तरुण त्याची भाची हिला शाळेतून आपल्या घरी घेऊन जात होता. त्यावेळी सीपी दूध डेअरीजवळ 7 ते 8 लोकांच्या टोळक्याने त्यांना अडवून रॉडने तसेच लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली असून यामध्ये त्यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीत सुनील साळवे हा गंभीर जखमी झाला असून त्याला जालना शहरातील कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती केले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणी एमएलसी दाखल असून कदीम जालना पोलीस या तरुणाला न्याय देणार की गुन्हेगार मोकाट फिरू देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मारहाणीच्या घटनेची माहिती जखमी तरुण सुनील साळवे यांनी दिनांक 26 एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली आहे. यावेळी सुनील साळवे यांनी मारहाण करणाऱ्यांच्या नावासह या प्रकरणात एका नगरसेवकाचा हात असल्याचे सांगितले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. काय घटना घडली तुमच्यासोबत? मी सुनील आकाश साळवे. मी काल ऑक्सफर्ड शाळा इथे माझ्या भाषेला घ्यायला गेलो. इथून येताना जज्जा, याकूब, सोनू भोसले, शंतनू उन्हाळे आणि अजून 4-5 लोक होते. यानं मला अडवून पाईपनं व रॉडनं मारलं. कुठं झाली होती घटना ही सीपी डेअरीपाशी झाली. सीपी फक्त डेअरीपाशी. काय कारण काय? कारण काहीच नाही आहे. त्यांचा माझा काही वाद नाही, काही नाही. परंतु ते निखिल पगारे यांच्यासोबत राहणारे आहे. त्या दिवशी तंदुरीला गेलो. तिथं थोडंसं मी जेवण करताना उठलो. आता आम्ही दोघं बोलत नाही. मी तिथून उठून गेलो. तिथून उठलो तर तेवढाच त्यानं मनात राग धरला आणि त्या दिवशी असं म्हणला की म्हणे तुला बघून घेतो. आमचे चुलते पैलवान यांना म्हणे की याचं थोडं जास्तच झालं म्हणे, त्याच्याकडं बघावं लागतं. तर त्यांना दुसऱ्या दिवशी ते पोरं मागं लावून हातपाय तोडून टाकले. दुसरं काही कारण वगैरे काय? दुसरं कारण काहीच नाही. त्यांच्यासोबत न फिरणे या गोष्टीचा राग धरणे. काय नाव तुमचं? मी सुनील आकाश साळवे. कुठं जाणार? आदर्शनगर रेवगाव रोड, जालना.